सप्टेंबर 2025 माननीय नामदार कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाच्या ज्या मागण्या आज पूर्ण केलेल्या आहेत, आज मराठा समाजाच्या वतीनं व महाराष्ट्राच्या जनतेनं आज आम्ही देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो की त्यांनी आज इतिहासात नोंद होईल अशी मराठा समाजाची मागणी मान्य केलेली आहे। इथून पुढे मराठा समाज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सोबत सदैव राहील आणि हे उपकार आम्ही कधीही फेडू शकणार नाही। त्यामुळं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोजदादा जरांगे यांचा धन्यवाद व्यक्त करतो। जय शिवराय, एक मराठा जय शिवराय। आज मराठ्यांच्या इतिहासातला सुवर्ण क्षण आहे। मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन मुंबई या ठिकाणी झालं, त्या लढ्याला आज हैदराबाद गॅजेट लागू करून एक मोठं यश मराठवाड्याच्या पदरात पडलेलं आहे। तसेच मराठवाडा गॅजेट नंतर सातारा गॅजेट आणि औंध गॅजेट एका महिन्याच्या आत लागू करण्याचा GR महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे व या लढ्यामध्ये बलिदान दिलेल्या आमच्या बांधवांना 7 दिवसाच्या आत आर्थिक मदत देण्याचे सुद्धा शासनाने मान्य केलेले आहे। हा विजय मराठवाड्यातील तसेच तमाम महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांचा, सर्व कुटुंबियांचा आणि आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या निस्वार्थ लढ्याचा आहे असं मी अभिमानाने सांगतो। निर्णय म्हणजे मराठा समाजाला मराठवाडा हैदराबाद गॅजेट हे लागू झालेलं आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा गॅजेट हा 2 महिन्यात लागू होणार आहे। म्हणजे आमच्या मराठवाड्याला जो आरक्षणाची गरज होती आणि मराठा समाज हा मराठवाड्यामध्ये दुबळा आहे, शैक्षणिक दृष्ट्या कमजोर आहे। त्याच्यामुळे मराठवाड्याला जे गॅजेट लागू झालेलं आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि जरांगे पाटलाचं तमाम मराठा संघटना व मराठा सैनिकांनी जे काम केलेलं आहे त्यांच्या सर्वांनी परभणी जिल्ह्यातर्फे आणि परभणी जिल्हा हा जरांगे पाटलाचा बारी किल्ला आहे। सर्व हुतात्म्याला आदरांजली वाहून या मराठा आरक्षणाचा आमचा हा लढा यशस्वी झालेला आहे असं मला वाटतं। जय जिजाऊ।